पण मोठं व्हायचं स्वप्न पाहायचं आणि नशिबात असेल तर होईल मी मोठा असं म्हणायचं. असं मोठं होता येईल का? मोठ्या स्वप्नाच्या जोडीला अजून एक गोष्ट केली पाहिजे. कोणती ती ऐकूया मुग्धाकडून. मोठं व्हायला टाळा वाजत राहिल्या पाहिजे. किती सुंदर आणि किती मुलांनी अगदी छान मुलांनो सर्टिफिकेट साठी थांबा. त्यांना सर्टिफिकेट आणि जीवन विद्या तर्फे रिटर्न गिफ्ट दिले जात आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी. यानंतर हे जे प्रयत्न आहेत आता प्रयत्नाबद्दल त्यांनी सांगितलंय. हे प्रयत्न ज्या वेळेला अथक आणि प्रामाणिकपणे केले जातात त्याच वेळेला जीवनाचं शिल्प अगदी सुंदर घडतं. हे शिल्प चांगलं घडवायचं की वाईट हे आपल्याच हातात असतं. तर यापुढे पितामह रामजी नगर बालसंस्कार केंद्राची बालकलाकार येणार आहेत. शिल्पकार ही एक नाटिका सादर करायला. सर्वांनी समोर बघा फोटोसाठी. डिवाइन चाइल्ड मराठी असल्पा या बालकलाकारांनी रेडी राहायचंय बॅक स्टेज, कारण त्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स असणार आहे. मान्यवरांमध्ये अजून एक नाव ऍड झालेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके अजित दादा पटाळे सर, जे माजी ट्रस्टी सुद्धा होते, त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि कृतज्ञता व्यक्त करते. संचालकांनी जरा मदत करावी. पालकांनी त्यांना प्लीज घेऊन जावं. स्टेजवर कडे आहेत राईट साईडला नील पारकर आणि चिन्मय योगेश काशी. ही दोन मुलं आपल्या पालकांना शोधत आहेत. तर विनंती आहे की पालकांनी स्टेजच्या राईट साईडला येऊन मुलांना घेऊन जावं. कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. थांबव.
ओके डन. आता पितामह रामजी नका